अनिच्चवत्त संखारा उपादवय धम्मिनो उपस्थित्वा निरुद्धन्ति ते संगमुपशमो सुखो। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि आज हे जे एवढं मोठं वैभव प्राप्त झालं, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज कालकथित भीमरावजी खरात बाबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त होण्यासाठी खरात परिवाराच्या वतीने आज इथे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या निमित्ताने उपस्थित जनांना भगवान बुद्धांची वाणी अर्थात बुद्धवाणीचा उपदेश ग्रहण करण्याची संधी खरात परिवाराच्या माध्यमातून कालकथित बाबांच्या स्मरणार्थ आपल्यास देण्यात आलेली आहे। भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी मृत्यूच्या संदर्भामध्ये अनेक दाखले दिलेले आहेत। आपल्यापैकी बऱ्याच जणांना किसा गौतमी, पटाचारा आणि अशा प्रकारच्या काही उपदेशांच्या संदर्भामध्ये माहिती असावी। भगवान म्हणतात, मरण कुणाला कुठे कधी आणि कसे येईल ह्याची जरी गॅरंटी नसली, शाश्वती नसली, तरी मरण मात्र निश्चित ठरलेला आहे। जीवन अनिश्चित असते पण मृत्यू मात्र निश्चित असते। काल ज्यांच्या समवेत आपण उठलो, बसलो, झोपलेलो असतो ते रात्रीतून जातात। ज्यांच्या सोबत अनेक वर्ष आपण सहवास केलेला असतो तेही लोक मृत्यूस कारणीभूत ठरतात। आईच्या उदरात असलेला मांसाचा 1 महिन्याचा गोळा तो तिथेच डिस्प्यूट होऊ शकतो। आईच्या उदरातच असलेला 2 महिन्याचा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्यांचा मांसाचा गोळा आईच्या उदरात असताना देखील तिथे डिस्प्यूट होऊ शकतो, म्हणजे त्याला तिथे मृत्यू येऊ शकतो। अगदी नुकतंच जन्मलेलं बाळ जन्मल्याबरोबर आपल्याला दिसते की डोळे उघडलेले आहेत, हातपाय हलवत आहे, त्याला देखील एखाद्या तासाभरात मृत्यू येऊ शकतो। निमित्त मात्र एखादा आजार ठरतो, दिवस भरले नव्हते, निमोनिया झाला किंवा अजून काहीतरी डॉक्टर निमित्त सांगतात। भगवान म्हणतात निमित्त मात्र ठरते आणि मृत्यू येऊ शकतो। आता खरात परिवाराकडे आम्ही जेव्हा भोजनासाठी त्याने निमंत्रित केलं पूजनीय भंतेजी धम्मबोधी आणि आम्हाला, तेव्हा आईला ताईला आम्ही विचारलं की कसा बाबांचा मृत्यू झाला, तर ते म्हणाले की दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घरामध्ये होते आणि अस्वस्थ वाटलं, त्यांना घाम येत होता, म्हणून गोळी दिली बीपीची। बीपीचा त्रास होता गेल्या अनेक वर्षांपासून, बीपीची गोळी दिली। जिभेखाली पण कोणती गोळी ठेवायची असते ती पण गोळी ठेवली आणि डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी स्वतः उठले, घराच्या बाहेर अंगणामध्ये चालत आले, रिक्षामध्ये बसले आणि इथे जे कुठलं हॉस्पिटल आहे एक, त्या हॉस्पिटलपर्यंत व्यवस्थित होते। हॉस्पिटलमध्ये नेऊन स्ट्रेचरवरती जेव्हा ठेवलं त्यांना तेव्हाही होते, पण नेमकं ट्रीटमेंट सुरू करण्याच्या पूर्वी त्यांचा जीव गेला। हे जीवन आहे, हा जीवनातला अनित्य सिद्धांत आहे। बुद्ध म्हणाले नित्य, शाश्वत, ध्रुव असे काही एक नाही।
प्रत्येक क्षण परिवर्तनशील आहे. हा जो क्षण आहे तो बदलणारा आहे. जीवन परिवर्तनशील आहे. मृत्यूला प्रत्येकाला सामोरं जावं लागणार आहे. आज ज्यांचा नंबर लागला उद्या त्या ठिकाणी आपण असणार आहोत. यामध्ये आपलं वय किती, आपण निरोगी आहोत, तंदुरुस्त आहोत, श्रीमंत आहोत, गरीब आहोत, दिसायला देखणे आहोत, फार शिकलेले आहोत, भिकारी आहोत, धर्मगुरू आहोत, ग्रहस्थ आहोत, अमक्या अमक्या धर्माचे जातीचे लेबल लावून जगणारे आहोत, ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. मरण कुणाला कुठे कधी आणि कोणत्या अवस्थेत येईल ह्याची नो गॅरंटी. मरण येणार. ठसका लागून मरणाऱ्या माणसांचे बातम्या तुम्ही वाचल्या असतील. ठसका लागण्याचं निमित्त, चहा पित असताना ठसका लागण्याचं निमित्त झालं आणि त्याच्यात मरण आलं. कधी कधी कुणाला जेवण करताना ठसका लागतो आणि त्याच्यात मृत्यू येतो. कधी कधी झोपेत अटॅक येतो लोकांना आणि त्यात मृत्यू येतो. आता बघा, आम्ही कोकणामध्ये जाऊन आलो. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये टीव्हीवरती न्यूज पाहिली असेल. कोकणामध्ये आत्ता मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, दरड कोसळल्यामुळे 2 वाड्या होत्याच्या नव्हत्या झाल्या. म्हणजे 2 गावं, एका गावामध्ये 84 लोकांचा मृत्यू झाला. तुम्ही फोटोज जर पाहिले असतील व्हॉट्सअप फेसबुक वरती, आम्ही जिथे उभे होतो तर आमच्या पायाखाली गाव होतं. 53 बॉड्या जेसीबीच्या सहाय्याने 4थ्या दिवशी बाहेर काढल्या चिखलातून, त्या दलदलीतून उकरून. 31 बॉड्या सापडल्या नाही, चिखलामध्येच होत्या. तिथे जर गेलं तर कोणी शंका सुद्धा करू शकत नाही की इथे गाव होतं. अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली बसलं. सायंकाळी 5 वाजता घटना घडली आणि अख्खं गाव संपलं. फक्त मुंबईला आणि बाहेर कोणी जे होते तेवढेच लोक वाचले. त्याच गावातील कॉर्नरला असलेलं घर, त्या व्यक्तीने गावातल्या लोकांना सांगितलं की दरड कोसळत आहे, थोडं थोडं चिखल येत होता. तेव्हा गावातल्या लोकांना अलर्ट करण्यासाठी त्या व्यक्तीने सांगितलं की आपण आता इथे राहणं योग्य नाही, दरड वगैरे कोसळली तर नुकसान होईल, आपल्या जीवाची हानी होऊ शकते, म्हणून चला माझ्याकडे ट्रॅक्टर आहे तर आपण दुसऱ्या गावाला जाऊ. पण गावचे लोक म्हणाले की असं आतापर्यंत कधी झालं नाही, असं होऊ शकणार नाही. अंधारलेलं होतं वातावरण. तो व्यक्ती आपल्या घरातल्या लोकांना ट्रॅक्टरमध्ये बसवतो आणि दुसऱ्या गावाला नेऊन सोडतो आणि पुन्हा सामान घेऊन येण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन परत येतो. गाव तिथे आणि रोड इथे एंड झाला होता. पाहतोय तर गावच दिसत नाहीये. हे मरण आहे, हे जीवन आहे. तुम्ही महाडला जर कधी गेलात, बाबासाहेबांचा पुतळा जर तुम्ही पाहिला असेल, महाडचा बाबासाहेबांचा पुतळा चौदार तळ्यातला, बाबासाहेबांच्या बुटापर्यंत पाणी होतं. म्हणजे दुसऱ्या मजल्याला पाणी भिडलं होतं, एवढं पाणी होतं महाडमध्ये. चिपळूणमध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे, फार उंच, 25 फूट बाबासाहेबांच्या पुतळ्याची हाईट आहे जमिनीपासून. तर त्या 25 फुटापर्यंत पाणी होतं. एवढं पाणी भरलं होतं. अतोनात नुकसान तर झालं, माणसं पण मेली, नदीमध्ये माणसं वाहून गेले. सावित्री नदीमध्ये मगरी आहेत, अनेक लोकांना मगरीने खाल्लं. हे जीवन आहे. भगवान बुद्ध म्हणतात म्हणून मरण हे कर्मविपाकानुसार येत असते. सुख, शांती, धार्मिकता, चांगला स्वभाव, वाईट स्वभाव, आयुष्य, आयु, वन्न, सुखं, बलं, हे जे काही आहे कर्मविपाकानुसार प्राप्त होत असते. म्हणून चांगलेही लोक इथे जाण्यासाठीच येतात, वाईटही लोक इथे जाण्यासाठीच येतात. ज्या भगवान बुद्धांनी हा अनित्य सिद्धांत सांगितला, शिकवला 2500 वर्षांपूर्वी, ते सुद्धा 80व्या वर्षी सशरीर निघून गेले. फक्त कर्म मात्र अजरामर राहिले, कीर्ती अजरामर राहिली. आज 2500 वर्षानंतर करोडो अब्जो लोकांमध्ये भगवान बुद्धाची वाणी जशास तशी आहे. म्हणून संतांचं पण वचन आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरण प्रत्येकाच्या वाट्याला आहे. खरात साहेब अत्यंत धार्मिक होते. पूजनीय भंतेजी सांगतील त्यांच्या परिवाराबद्दल, त्यांच्याबद्दल. भगवान बुद्धांनी माता पितांच्या संदर्भामध्ये शृगालाला एक उपदेश केला होता. तुम्ही महामंगल सूक्ताचं पठण जर कधी केलं असेल की जीवन किती महत्वाचं आहे आणि हे जीवन कशा प्रकारे यशस्वीपणे पार पाडावं, या संदर्भात भगवान बुद्धांनी श्रावस्ती येथे राहत असताना महामंगल सूक्ताचा उपदेश केलेला आहे. त्या महामंगल सूक्तामध्ये भगवान बुद्ध एका गाथेत म्हणतात, माता पितु पठानम पुत्रदारस संगहो अनाकुलाच कमंता
येतं मंगलमुत्तमं. हे भगवंताचे शब्द आहेत पाली भाषेतील. भगवान बुद्ध या माध्यमातून लोकांना उपदेश करताना सांगतात की जीवनामध्ये यशस्वी जीवन कसे जगावे, आनंदी जीवन कसे जगावे, यथार्थतः सार्थक जीवन कशाला म्हणतात, सुखी जीवन कशाला म्हणतात. तर भगवान बुद्ध म्हणतात त्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात. जीवनामध्ये सुखाची अपेक्षा घेऊन चालणाऱ्या लोकांसाठी भगवान बुद्धांनी काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे असा उपदेश केलेला आहे. जीवनामध्ये काही तत्व नियम म्हणून पाळले पाहिजे तरच सुख शांतीला प्राप्त करू शकतो. अदरवाईज आपल्या जीवनामध्ये किती श्रीमंती येत राहील, किती गाड्या घेत राहू, किती बंगले बांधत राहू, किती लेकरांना शिकवत राहू, किती मोठ्या पगाराचा नोकरीला लावू आपल्या लेकरांच्या, हे मायने नाही, हे महत्वाचं नाही आहे. फारस भाकर मिळण्यासाठी, पोट भरण्यासाठी म्हणून ठीक आहे, पण तेच सर्वस्व नाही आहे. आणि लोकांकडे जर पाहिलं तर आज लोक याच्यातच गुंतलेले असल्यामुळे खऱ्या सुखापासून अलिप्त राहतात. भगवान बुद्ध म्हणतात माता पितू उपत्थानं, म्हणजे गृहस्थ लोकांना सांगतात भगवान बुद्ध, आई वडिलांची मनोभावे सेवा करणे. पुत्तदारस्य संग हो, म्हणजे मुलं बायको यांचा व्यवस्थितपणे सांभाळ करणे. अनाकुलाच कमंता, अयोग्य कोणत्याही प्रकारचे काम न करणे. येतं मंगलमुत्तमम, हेच उत्तम मंगल आहे गृहस्थ लोकांच्यासाठी. बुद्ध म्हणतात आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण पृथ्वी गोल आहे. आपण जीवन चक्रामध्ये जगत आहोत, भवचक्रामध्ये जगत आहोत. चक्र म्हणजे गोल. आज ज्यांच्यावर जशी वेळ आली आहे उद्या त्या ठिकाणी आपण असू शकतो आणि असणारच आहोत. म्हणून भगवान म्हणाले आई वडिलांची सेवा जर आपण केली आहे तर आपले मुलं आपली सेवा करण्याची शक्यता असू शकते, मनोभावी. तर भगवान बुद्ध म्हणाले 5 प्रकारे आई वडिलांची सेवा करावयाची असते. शृगाल नावाचा एक तरुण होता. भगवान बुद्धांनी त्याला एक अत्यंत महत्वाचा उपदेश केला. बौद्ध साहित्यात त्याला सिगालोवाद सुत्त अशा प्रकारचा नामाभिधान आहे. तुम्ही जर कधी वाचलं शृगालवाद सुत्त, त्या उपदेशामध्ये शृगाल नावाचा जो मुलगा असतो तो अतिशय असा उनाडक्या करणारा असतो, कधी मायबापाचा ऐकणारा नसतो, त्याच्यावर संस्कार झालेले नसतात. म्हणून तो ना आईची गिनती करतो, ना वडिलांची गिनती करतो, ना बहिणीची, ना भावाची, ना समाजाची, ना कशाची. बिनधास्त जगत असतो. दारू, तंबाखू, बिडी, लोकांशी भांडणं करणे, शिवीगाळ करणे, अशा प्रकारचं त्याचं वर्तन असते. त्याचे वडील मरताना त्याला सांगतात की बाबा तू माझं कधी ऐकलं नाही, माझी शेवटची इच्छा तरी तू पूर्ण करशील का. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की माझ्या मरणोपरांत, माझ्या मरणोपश्चात तू 6 दिशांची पूजा केली पाहिजे. आणि त्याला तसं सांगून त्याचे वडील जीव सोडतात. आणि मग तो दररोज सकाळी वडील गेल्यानंतर गावाच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये जात होता. ओल्या कपड्याने पूर्वेकडे पाहून नमस्कार, पश्चिमेकडे पाहून नमस्कार, दक्षिणेकडे पाहून नमस्कार, उत्तरेकडे पाहून नमस्कार, वरची दिशा आणि खालच्या दिशेकडे पाहून नमस्कार करत होता. आजही काही लोक बघा गावाकडे नाहणी वगैरे असते तर लोक असा नमस्कार करतात ओल्या कपड्याने. भगवान बुद्धांनी एक दिवस त्याला पाहिलं आणि त्याला हटकलं. त्याला विचारलं की तू काय करत आहेस. तेव्हा त्याने सांगितलं की माझ्या वडिलांची इच्छा होती शेवटची की माझ्या नंतर तू 6 दिशांची पूजा करावी. भगवान बुद्ध त्याला विचारतात तुला माहिती आहे का 6 दिशा कोणत्या आणि त्यांची कशी पूजा करावी. त्यावर शृगाल म्हणतो भगवान मला माहिती नाही आहे, परंतु माझ्यावर जर आपण अनुकंपा केली तर मी आपणास विनंती करतो मला त्याबद्दल माहिती द्यावी. तेव्हा भगवान बुद्ध त्या शृगालाला उपदेश करतात ती कोणती. तर लोकांना वाटते संपत्ती म्हणजे आई गेली, वडील गेले की बोटात अंगठी होती का, गळ्यामध्ये साखळी होती का, दणकड होतं का दंडामध्ये, मनगटात काही कडबिड होतं का, कमरेला काही बांधलेलं होतं का सोनं चांदी, हे आंघोळीला नेताना सोडून ठेवत असतात.
तिथे कळते की आपण किती रिस्पेक्ट करत होतो, किती सन्मान करत होतो, किती प्रेम करत होतो, याची प्रचिती अशा ठिकाणी घराघरात येत असते. भगवान बुद्धांनी म्हणून सांगितलं, हे वरवर करणी प्रेम आहे सगळं. जे लोक दाखवतात हे डुप्लिकेट प्रेम आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि म्हणून चौथी पूजा ही संपत्तीचे वाटेकरी बनण्याच्या संदर्भात जे सांगितली भगवान बुद्धानं, तर संपत्ती कोणती सांगितली, तर ही भौतिक नाही. भगवान बुद्ध म्हणाले, भौतिक संपत्ती तर मायबापाची इच्छा असो नसो, भौतिक संपत्ती तर ऑटोमॅटिकली ते गेल्यावर अवलादीला संततीला मिळणारच आहे. त्या संपत्तीचे वाटेकरी बनायला नाही सांगितलं भगवान बुद्धांनी. 5 प्रकारची संपत्ती असते जी प्रत्येक व्यक्तीकडे असायला पाहिजे. कोणती? एक आहे पारिवारिक संपत्ती, दुसरी आहे भोग संपत्ती, तिसरी आहे आरोग्य संपत्ती, चौथी आहे शील संपत्ती आणि 5वी आहे दृष्टी संपत्ती. ही 5 प्रकारची संपत्ती जर आपल्या मायबापांकडे असेल, त्यांनी कमवली असेल, तर त्याचे आपण वाटेकरी झालो पाहिजे. मायबाप जर घराला घर म्हणून टिकवत असतील, टिकवणारे असतील, तर आपण सुद्धा तो वाटा संपत्तीचा आई वडिलांकडून घेऊन आपल्या घराला घरपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की घराला फोडण्याचं काम. ही संपत्ती आपल्याकडे आली पाहिजे, घेतली पाहिजे. दुसरी संपत्ती जी सांगितली भोग संपत्ती, मायबापानं कमवलेल्या धन दौलतीवर अजून आपल्याला काही कमवता येईल का असा दीर्घोद्योगी बनून प्रयत्न केला पाहिजे, ना की बापाच्या दौलतीवर मायच्या दौलतीवर उडाण टप्पूपणा करायला सांगितलं नाही. तिसरी संपत्ती सांगताना म्हटलेलं आहे आरोग्य संपत्ती. अगोदरचे लोक मायबाप म्हणून सकाळी लवकर उठायचे, आरोग्याची काळजी घ्यायचे, दीर्घोद्योगी असायचे, कामधंदा करायचे, आळस करायचे नाही. मायबापाकडून या संपत्तीचे वाटेकरी आपण झालो पाहिजे. आपण पण सकाळी लवकर उठलं पाहिजे, कामधंदे स्वतः केले पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. ही संपत्ती आपण वाटून घेतली पाहिजे ते गेल्यानंतर. चौथी संपत्ती सांगताना भगवंतांनी शील संपत्ती सांगितलेली आहे. शील संपत्ती सुद्धा मायबापामध्ये जर असेल तर ती शील संपत्ती आपण घेतली पाहिजे. मायबाप विहारात जाणारे असतील, मायबाप समाजात बसणारे उठणारे असतील, मायबाप जर दान पुण्य करणारे असतील, मायबाप जर ध्यान करणारे असतील, तर ती संपत्ती आपल्याकडे आपण घेतली पाहिजे. आपण तो गुण आईमधला वडिलांमधला स्वीकारला पाहिजे आणि त्याला फॉलो केलं पाहिजे. ही चौथी संपत्ती. आणि 5वी संपत्ती दृष्टी संपत्ती. दृष्टी कोणती? तर चांगलं काय, वाईट काय, पुण्य काय, पाप काय, शील काय, समाधी काय, सदाचार काय, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. हिंसा काय, अहिंसा काय, चोरी काय, दान काय, व्याभिचार काय, सदाचार काय, नीतिमत्ता काय, चारित्र्य संपन्नता काय, मायबापांकडे ते जर असेल तर आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे, त्या संपत्तीचे वाटेकरी झालो पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध शृगालाला सांगतात की आई वडिलांच्या संपत्तीचे वाटेकरी बनलो पाहिजे. आणि 5व्या प्रकारची पूजा सांगताना भगवान बुद्ध शृगालाला सांगतात की आई वडिलांच्या मरणोपरांत जसे वडील गेले किंवा आई गेली, आपली प्रत्येकाची आई जाणार आहे, वडील जाणार आहे. कधी कधी आपण लवकर अगोदर जातो, मायबाप राहतात. तर आई वडील जर गेले तर त्यांचा जो वाटा आहे, त्यांचा जो हिस्सा आहे, कारण घर त्यांचं, हा देह त्यांचा. काही काही लोक म्हणतात मायबापाने काही कमवलं नाही, म्हणतात मीच कमवलं. काल एक पोरगा आला आमच्याकडे, माणूस, 3 बहिणीचे लग्न मी केले म्हणे भंतीचे. बापानं फक्त एका पोराचं भावाचं लग्न केलं, माझंही लग्न मीच केलं म्हणे माझ्या पैशाने. 3 बहिणीचंही लग्न मीच केलं म्हणे, बापानं काहीच केलं नाही म्हणे भंतीचे. मी म्हटलं असं नका म्हणू, पाप लागेल तुम्हाला. वाचिक अकुशल कर्म नका करू. माय बापानं काहीच नाही केलं असं म्हणणं मूर्खपणाचं ठरते. कारण हा देह कोणाचा आहे? हा जो देह प्राप्त झाला हा कोणाचा आहे? मायबापाने जर तेव्हा ठरवलं असतं नाही होऊ द्यायचं, जन्माला येऊ द्यायचं नाही आपल्याला, तर नसतो आलो आपण जन्माला. मायबापानं ठरवलं असतं जन्म झाला की कुठेतरी सोडून द्यायचं. आज जी दुनियादारी पाहतोय, आज जे आपल्या वाट्याला वैभव आलेला आहे, आज जे ज्ञान प्राप्त झालं आपल्याला, आज जी बुद्धिमत्ता आहे, आज जे काही सुख उपभोगतो आपण, मायबापाचीच तर देण आहे. कोण म्हणतं की मायबापाची देण नाही? म्हणून भगवान बुद्धाने भिक्खूंना सुद्धा मायबापाची सेवा करायला सांगितलं. मायबाप एवढे ग्रेट असतात म्हणाले भगवान बुद्ध. भिक्खूला सुद्धा भिक्षा पात्रातलं अन्न
हे मायबापासोबत शेअर करू शकता, तुम्ही त्यांना देऊ शकता, असा विनय पिटकामध्ये नियम सांगितला भगवान बुद्ध. कारण मायबाप महान आहेत. माता पितू उपठ्ठानन. भगवान बुद्ध म्हणाले आई वडिलांची सेवा केली पाहिजे, 5 प्रकारे सेवा केली पाहिजे. तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांच्या मृत्यू पश्चात दान पुण्य केलं पाहिजे, कारण त्यांचा वाटा आहे. ते जर कधी जिवंत असते, आई जर कधी जिवंत असती, वडील जर कधी जिवंत असते, तर त्यांना चांगले कपडे घेतले असते आपण पैसे खर्च करू. त्यांनी पाहिजे तेव्हा त्यांना पंचपक्वान खाऊ घातले असते आपण, बरोबर. आडी अडचण जी काही आहे त्यांना आपण दिलं असतं, घेतलं असतं. तर भगवान म्हणाले 5व्या प्रकारची जी पूजा आहे ती मरणोपरांत करण्यासारखी जी पूजा आहे, म्हणजे आई वडील जरी गेलेले आहेत तर त्यांच्या नावाने पुण्य कर्म, कुशल कर्म, दान कर्म करायला सांगितलेलं आहे. शिगालोवाद सुत्त नावाचं सुत्त आहे, तुम्ही ते वाचलं पाहिजे. आणि महामंगल सुत्त बाबासाहेबांनी बौद्ध विवाह विधीमध्ये प्रामुख्याने महामंगल सुत्ताचा उपदेश तुम्ही पठन करावं, असा उपदेश बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये पत्रामध्ये संदर्भ दिला कर्डकांची. आणि म्हणून येणं आणि जाणं आपल्या हातात नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला जे म्हणालो की पृथ्वी गोल आहे. लेकरांना तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर बनवू शकता, ते सोपं आहे. पण जर कधी त्यांना माणूस म्हणून नाही घडवलं, त्यांना जर संस्कार नाही दिले तुम्ही, तर ते डॉक्टर झाल्यावर सुद्धा तुमची देखभाल करतीलच. याची आहे का गॅरंटी तुम्हाला? इंजिनियर बनल्यानंतर तुम्ही किती मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न लावून दिलं असेल कोणत्या लॉनवर जरी, तरी ते तुमचा सांभाळ करतीलच. याची गॅरंटी आहे का कोणाला? बिलकुल नाही. अहो कितीतरी लोक रडत रडत येतात आमच्याकडे, आणि काही लोकांची झाकली मुठ आहे अशी. पण घर की कहाणी आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारचे दिवस आपल्या वाट्याला येऊ नये की अवलादीनं आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आणले पाहिजे. असे दिवस आपल्या वाट्याला येऊ नये, अशी अवलाद तयार करता आली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले की जी नेहमी शेवटपर्यंत आपल्याला प्रसन्न ठेवेल, अशी अवलाद तयार करता आली पाहिजे. एटीएम मशीन सारखी अवलाद तयार तर कोणी पण करेल. अशी अवलाद तयार करा की जी अवलाद आपल्याला मरेपर्यंत, आपण जर थुकलो घरामध्ये तब्येत बिघडल्यामुळं, तर त्यांना वाईट नाही वाटलं पाहिजे. अशी अवलाद तयार करा की जसं लहान लेकराला भूक जरी नसेल तर बाळा दोन घास खाय ना, मग थोडंसं खातो का बापू, हे बनवून देऊ का, ते बनवून देऊ का. हे अवलादीच्या प्रती जसं आपण वागत असतो तसं म्हाताऱ्या मायबापाच्या प्रती सुद्धा वागलं पाहिजे म्हणाले भगवान. त्याचा इम्पॅक्ट आपल्या अवलादीवर होत असतो. आपण लेकरांच्या समोर त्याला कोणत्या शाळेमध्ये जरी टाकलं, लिटल फ्लॉवर मध्ये टाकलं, सेंट जॉन मध्ये टाकलं, सेंट फ्रान्सिस मध्ये जरी टाकलं, किती मोठ्या चांगल्या क्लासेस मध्ये जरी त्याला ऍडमिशन करून घेतलं, तरी घरातलं जे शिक्षण आहे अबाउट लाईफ, ते त्याला तुमच्याकडून, गृहस्थी लोकांकडून, मायबापाकडून भेटत असतं. ह्याच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. आपल्याला वाटते लेकरू शिकू लागलं शाळेत आणि हुशार आहे. ती हुशारी ही पैसे कमवण्यासाठीची आहे. पण जीवनाबद्दलचं शिक्षण जर आपण दिलं नाही वेळेतच, तर सारं गणित संसाराचं हुकते. आज 99% लोकांकडे टेन्शन जर कोणत्या कारणामुळे असेल, तर कोणाला तरी बायकोचं टेन्शन, कोणाला तरी नवऱ्याचं टेन्शन, कोणाला तरी अवलादीचं टेन्शन, कुणाला तरी सासूचं टेन्शन, कुणाला तरी सुनेचं टेन्शन, कुणाला भावाचं टेन्शन, कुणाला बहिणीचं टेन्शन, कुणाला नणंदचं टेन्शन, कुणाला भावजाईचं टेन्शन. याच्यापेक्षा वेगळं कोणतं टेन्शन आहे ग्रस्तांना? अध्यात्माचं तर याच्यात गंधही नाही. अध्यात्म तर दूर की बात रह गई. हेच तर टेन्शन आहे. पोरगा झाला नाही याचं टेन्शन आहे, पोरगा झाला नीट वागत नाही त्याचं टेन्शन आहे, सून चांगली भेटली नाही त्याचं टेन्शन आहे, आणि ती सुनन तो लेख पण आता मनासारखं वागत नाही, ठेच पोहोचवते, अपमानित करते, त्याचं टेन्शन आहे. सगळं टेन्शन टेन्शन. तर भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारची अवस्था आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी म्हणून आपण सुरुवातीपासून संसाराची घडी नीट ठेवण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साप निघून जर गेला की किती मोठी काठी जरी मारली त्या जागेवर, तर त्याचा काही एक उपयोग होत नाही. म्हणून संसाराचं गणित सांगितलं भगवंताने की जसा एखादा बांधकाम करणारा मिस्त्री आहे,
तर तो अगोदर पाया बांधतो. दगड, मोठमोठे दगड असतात त्या पायामध्ये, किंवा आता कॉन्क्रीट वगैरे आलं, सिमेंट वगैरे आलं, तर ते कॉन्क्रीट किंवा तो पाया बांधून झाल्यावर लगेचच त्याच्यावर विटा रचत नाही. पाया बांधून झाल्यावर त्याला एखाद दिवस 2 दिवस पाणी मारतो, पाणी घालतो त्या पायाला, मजबूती यावी यासाठी. एखाद दिवस गेल्यावर, 2 दिवस गेल्यावर त्याच्यावर विटा रचतो. विटा रचताना सुद्धा ठराविक लेवल पर्यंतच रचतो, पूर्ण भिंत कंप्लीट करत नाही एकाच दिवसात. कारण त्या भिंतीला सुद्धा मजबूती यावी म्हणून पूर्ण एकाच दिवसात कंप्लीट करता येत नाही. तिला मध्ये थांबावं लागते, 1 दिवसाचं काम. पुन्हा सकाळी उठून आपल्याला पाणी मारावं लागतं आणि त्याच्यावर पुन्हा विटा रचावे लागतात. असं करून स्टेप बाय स्टेप घर बनवावं लागतं आणि त्याला पुन्हा पाणी मारावं लागतं. हे संसाराचं गणित तसंच आहे. लेकरं होत झाल्यावर भगवान बुद्ध म्हणाले त्यांच्यावर ध्यान ठेवून संस्कार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना कुणाला संसारात सुखी संसार पाहिजे आहे, तर भगवान बुद्ध म्हणाले औलाद चांगली निर्माण करणं फार आवश्यक आहे. म्हणून आम्ही सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती निर्माण करता आली पाहिजे. जे रामजी सुभेदारांना जमलं ते आपल्याला जमलं पाहिजे. कारण ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी बुद्ध झालं, ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी भिक्खू बनते, ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी बोधिसत्व बनते, ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी संत बनते, ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी महापुरुष बनते, ग्रहस्थ लोकांमधूनच कोणीतरी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत बनते. याचा पाया आहे बालपण. म्हणून बालपणातले संस्कार हे खूप महत्वाचे आहेत. म्हणून तुम्हा सर्वांना सांगतो की ज्यांच्या घरामध्ये म्हातारे लोक आहेत, मग महिलांच्यासाठी ते सासू सासरे जरी असतील किंवा त्या पोरांसाठी ते मायबाप असतील, तर बायकोमध्ये मायबापामध्ये दुजा भाव न करता समान भाव ठेवून आई वडील आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ करता आला पाहिजे. दुजा भाव जर केला तर हे लहान लहान लेकरं जे वाढत असतात ना आपल्या घरात, आपण डोळे फाडले म्हाताऱ्या बापावर किंवा आईवर म्हाताऱ्या, की ते पोरं मुकेच पाहतात. आपण मोठा आवाज करून आईला बोललो म्हाताऱ्या किंवा वडिलांना बोललो, लेकरं लहानच असतात पण ते मुकेच पाहतात. आणि ते पाहत पाहत ऐकत ऐकत पाहत पाहत ऐकत ऐकत अपमानित करणं, त्यांना जेवण न देणं, टोचून बोलत राहणं, मरणा झाली मा असं म्हणणं, हे सगळं ऐकत ऐकत पाहत पाहत ते लेकरं मोठे होतात. आणि आपली अपेक्षा असते लेकरू आपलं जन्मल्यापासून की याला इंजिनियर बनवतो, डॉक्टर बनवतो, बनते पण डॉक्टर, इंजिनियर पण बनते, पायलट पण बनते, पण बिलकुल याची गॅरंटी नसते की ते आता आपल्याला जगवेल. बिलकुल गॅरंटी नाही. मुंबईमध्ये बघा, आम्ही गोरेगावला असतो, विहार आहे आपलं गोरेगावला. गोरेगावच्या बाजूला ओशिवारा म्हणून एक एरिया आहे. श्रीमंत, गर्भश्रीमंत लोक राहतात, हिरो हिरोईन मोठमोठे लोक राहतात त्या एरियामध्ये. 4 बंगला, अंधेरी तो एरिया लागून आहे त्याला. तर तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचत असाल कधी, तर तुम्हाला आठवत असेल मागे 1, 2, 2.5, 3 वर्षांपूर्वी एक बातमी आली होती. एकुलता एक पोरगा होता, त्याचा बाप वारला होता, तर आईने त्याला शिकवलं, उच्च शिक्षित केलं आणि पायलट बनवलं. पायलट बनवल्यानंतर सांताक्रूज विमानतळ आहे मुंबईला, सांताक्रूज विमानतळ, बाबासाहेबांची बॉडी दिल्लीवरून नागपूर मार्गे सांताक्रूज विमानतळावर आणली होती, ते सांताक्रूज विमानतळ. तर विमानतळावर त्याची पायलट म्हणून ड्युटी लागली. तर मुंबई टू बँगलोर, मुंबई टू दिल्ली, मुंबई टू हैदराबाद अशी त्याची ड्युटी होती पायलट म्हणून. काही दिवसानंतर त्याला पोस्टिंग मिळाली आणि इंटरनॅशनल फ्लाईटचा तो पायलट बनला. मग कॅनडाला कधी, लंडनला कधी, तर कधी कुठेतरी दुसऱ्या देशामध्ये त्याचं विमान जायचं. मग विमान तिकडे गेल्यानंतर 4 दिवस त्याचा हॉल्ट असायचा, तिकडे मुक्काम असायचा, आणि 4 दिवसानं पुन्हा इंडियामध्ये, मुंबईमध्ये, भारतामध्ये यायचं. असं त्याचं चाललं. तर त्याच्यासोबत सहचारी म्हणून एक दुसरी महिला पायलट होती, ती होती लंडनची. त्यांचं दोघांचं प्रेम झालं आणि आई तर एकटीच होती घरात. तिला डायबिटीज, शुगर वगैरे असे आजार होते, दुसरं कोणी घरात नव्हतं. मोलकरीण वगैरे असे लोक होते घरात कामधंदा करण्यासाठी, स्वयंपाक बनवून देण्यासाठी.
हा मुलगा तिकडे सेटल झाला. आईला सांगितलं की आई माझं आता येणं होणार नाही, माझी ड्युटी लंडनला लावली आहे, मला तिकडे थांबावं लागेल. यानं तिकडे घर पण घेतलं स्वतःचं, बायको पण केली तिकडची गोरी, लेकरं पण झाले. आईला काहीच खबर नव्हती तोपर्यंत. 18 महिन्यानंतर एकदा त्याला डॉक्युमेंट्सचं कागदपत्राचं एक काम पडलं म्हणून तो आपल्या घरी ओशिवारामध्ये गेला. 18 महिन्यापूर्वी मोबाईल वरून आईसोबत बोलणं झालं होतं त्याचं. आई म्हातारी होती, डायबिटिक पेशंट होती, बीपीचा आजार होता तिला. 18 महिन्यानंतर हा जेव्हा घरी जातो तेव्हा फ्लॅट सिस्टम होती, फ्लॅटमध्ये याचा फ्लॅट होता. डोर बेल वाजवली तर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, रिस्पॉन्स मिळत नव्हता. डोर बेल वाजवली तर बराच वेळ डोर बेल वाजवल्यानंतर दरवाजा उघडत नाही म्हणून शेजारी पण जमा झाले, पोलिसांना बोलवलं. पोलीस आले, दरवाजा तोडला. दरवाजा जसाही तोडला तसा तुमच्या घरात अगोदर एक हॉल असतो, 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK, हे जे आहे ना बेडरूम किचन असं असतं ना, तर हॉल समोर असतो, तिथं सोफा असतो, तिथे तुमचा टीव्ही असतो. तर जसाही दरवाजा तोडला त्या घराचा, दरवाजा तोडल्याबरोबर समोर जो सोफा होता त्या सोफ्यावर कमरेपासून डोक्यापर्यंतची मायची हाडं सोफ्यावर आणि कमरेपासून तळपायाच्या या पायाच्या बोटाची हाडं त्या फरशीवर होती. अत्यंत श्रीमंत घरची ती भगिनी आई होती. तिचा मुलगा पायलट, इंटरनॅशनल फ्लाईट मध्ये विमान चालवणारा तिचा एकुलता एक मुलगा. नवऱ्याच्या माघारी मुलाला शिकवलं, नवरा गेला म्हणजे मृत पावला तरी सुद्धा ते प्रेम दिलं, ती आपुलकी दिली, जिव्हाळा दिला, लेकराला शिकवलं. अपेक्षा केली असेल की हा जगवेल मला. कोणती आई अशी अपेक्षा नाही करणार, कोणते वडील असे अपेक्षा नाही करणार. पण ती चुकली याच्यात की त्याला संस्कार देण्याचं विसरून गेली. पैसे कमवता कमवता, पैसे पाहू पाहू. गृहस्थी लोकांचं असंच होते, पैसे येत राहतात, इन्कम सोर्स येत राहतो. संस्कार, धर्म, पूजा, ध्यान, सील याच्याशी आपल्याला वाटते काही संबंध नाही, आपण त्या गावचे नाहीच जणू काही, असे लोक वागतात. अशी वेळ आज 99% लोकांवर येत आहे. त्याला कारणीभूत आहे आपल्या लेकरांवर आपण संस्कार करीत नाही. आणि म्हणून मी मुद्दामहून या बाबांच्या, खरात बाबांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूजनीय आमचे धम्मबोधीजी थेरा यांच्या परिसरामध्ये, विहारामध्ये बाबा अतिशय ॲक्टिव्ह होते. दान पुण्य करायचे, भिक्खू संघाला भोजनदान हे पुण्यकर्म करत राहिले. आणि त्यातून त्यांना अटॅकमधून जो मृत्यू आला, निश्चितपणे भगवान बुद्ध म्हणाले आपण गेलो म्हणजे विषय संपला नाही. भवचक्राची व्याख्या भगवान बुद्धांनी केलेली आहे, जन्म मृत्यूची व्याख्या केलेली आहे भगवान बुद्धांनी. तुम्ही प्रतित्य समुत्पाद जर वाचला तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल. 31 भूमी सांगितल्या भगवान बुद्धांनी. तो विस्ताराचा उपदेश आहे, तो मी इथे सांगणार नाही. परंतु आपण गेलो म्हणजे संपला विषय असं बिलकुल नाही. म्हणून मी तुम्हाला आता ते शृगालाचा उपदेश करताना आई वडिलांच्या मरणोपरांत दान कर्म करायला भगवान बुद्धांनी सांगितलंय त्यांच्या सुगतीसाठी. म्हणून तुम्हाला मी ते सांगितलं आहे. तर निश्चितपणे खरात परिवारातील बाबांचे सुपुत्र, त्यांच्या मुली, खरात आई आणि संपूर्ण परिवार आज बाबांच्या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने जे जे म्हणून काही पुण्यकर्म करीत आहे, या पुण्याच्या प्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने खरात बाबांच्या पंचोपादान स्कंधांना सुगती प्राप्त हो, परिवारात सुख शांती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.